सर्वपक्षांकडून पनवेल पालिका मुख्यालयावर मोर्चाचा नियोजन तर मालमत्ता कर माफ करा मागणीसाठी मोर्चा छत्रपती शिवाजी महाराज चौकातून मोर्चाला सुरुवात। ठाकरेंच्या शिवसेनेची आणि मनसेची उद्या बैठक बेस्ट निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एकत्रितपणे बैठक उद्या संध्याकाळी बैठक बोलावण्यात आली। आंदोलन संपताच वैभव नाईकांनी घेतली बावनकुळेंची भेट सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये दोघांची भेटीमध्ये कोणतीही राजकीय चर्चा नाही वैभव नाईकांची माहिती। परभणीत भारतीय जनता पक्षाकडून तिरंगा रॅलीचं आयोजन भाजप महानगर जिल्हाध्यक्ष शिवाजी भरोसे यांच्याकडून रॅलीचं आयोजन तर भारत माता की जयच्या घोषानं परिसर दुमदुमला। शक्तीपीठ महामार्गाविरोधात शेतकऱ्यांसोबत काँग्रेसचा देखील एल्गार 15 ऑगस्टला मुरुड अकोल्यामधून निघणार एल्गार। परभणीमध्ये राहुल गांधी यांना वोट चोरी प्रकरणात समर्थन काँग्रेसकडून परभणीत आंदोलन नागरिकांची स्वाक्षरी मोहीम। ठाकरेंच्या शिवसेनेची आणि मनसेची उद्या बैठक बेस्ट निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एकत्रितपणे बैठक 18 ऑगस्टला होणार बेस्ट निवडणुकीसाठी मतदान। लांजा विधानसभा मतदारसंघामध्ये आमदार किरण सामंतांचा जनता दरबाराला नागरिकांचा चांगला प्रतिसाद नागरिकांच्या अनेक प्रश्नांचं निरसन। 15 ऑगस्टला मांस विक्री कशासाठी 15 ऑगस्ट हा शौर्य दिवस तो धार्मिक सण नाही तर स्वातंत्र्य दिनी मांसाहार वर्ज हे कसलं थोतांड संजय राऊतांचा सवाल। काय खावं आणि काय खाऊ नये याचा निर्णय सरकारनं करूच नाही यात दुमत नाही विविध समाजाच्या भावनांचा आदर सर्वांनीच ठेवला पाहिजे अशी भाजपची भूमिका केशव उपाध्ये यांची एक्सपोस्ट करत भूमिका। महाराष्ट्र की बंदीशाळा सगळ्यावर बंदी घातली जाते शिंदेंच्या लोकांकडे दुर्लक्ष करण्याच्या मुख्यमंत्री फडणवीसांना दिल्लीतून सूचना राऊतांची टीका। एकनाथ शिंदे जम्मूच्या कार्यक्रमाला होते त्यामुळे ते दिल्लीला मुक्कामी होते या गोष्टीची जबाबदारी दिली म्हणजे पालकमंत्री पद दिलं असं होत नाही भरत गोगावले नाराज असल्याची चर्चा उदय सामंतांची प्रतिक्रिया। उद्धव ठाकरेंना आम्ही कफन चोरांचे सरदार म्हणायचं का उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्र्यांवर केलेल्या टीकेला प्रवीण दरेकर यांचं उत्तर। मंत्रिपद जाऊन 5 महिने उलटले तरी धनंजय मुंडेंना सरकारी बंगला सोडवेना गिरगाव चौपाटीवर घर असूनही मुंडे सरकारी बंगल्यात मुंबईत घर नसल्यानं धनंजय मुंडेंचं स्पष्टीकरण। माणसे मरोत कुत्री कबुतरे जगोत हा जीवनाचा नवा मंत्र गेल्या 10 वर्षात निर्माण झालेली विकृती सामना अग्रलेखात कबुतरांवरून लेख। केजरीवाल सिसोदिया यांची ईडी खटला रद्द करण्याची मागणी दारू घोटाळ्याशी संदर्भात खटलात सुनावणी 12 नोव्हेंबरपर्यंत पुढे ढकलली। नागपूरच्या झिरो मार्शल माईल मेट्रो स्टेशन परिसरामध्ये आग धावत्या बसमध्ये शॉर्ट सर्किटनं लागली अचानक आग चालक आणि वाहकाच्या सतर्कतेनं अनर्थ टळला। चंद्रपुरातील चिमूर तालुक्यामध्ये भीषण स्थिती जांभूळघाट आश्रमशाळेतील विद्यार्थी आजारी 13 विद्यार्थ्यांना ताप आणि उलटीची लक्षणं पालकांमध्ये भीतीचं वातावरण। पुण्यामध्ये तब्बल 300 बेकायदेशीर बस स्टॉपची उभारणी पीएमपीएमएलच्या अधिकाऱ्यांशी संगनमत करून उभारणी फक्त जाहिराती चिटकवण्यासाठी बस स्टॉपचा वापर। अमरावतीमध्ये अतिक्रमण हटाव मोहिमेला हॉकर्सकडून तीव्र विरोध तर भर पावसात अमरावती महानगरपालिकेच्या समोर आक्रोश मोर्चा। भंडारा जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदाची निवडणूक बिनविरोध सुनील फुंडे अध्यक्ष तर उपाध्यक्षपदी प्रदीप पटोळेंची निवड। कल्याणमध्ये 1100 विद्यार्थ्यांची चिखलातून पायपीट पालकांमध्ये प्रचंड नाराजी पालक विद्यार्थी आणि मनसेचे कार्यकर्ते देखील उतरले रस्त्यावर। वीज वितरणाच्या मुख्य अभियंत्यांसह 80 कर्मचाऱ्यांवर कारवाईच्या मागणीसाठी साखळी उपोषण तर उपोषणामध्ये मोठ्या प्रमाणात महिला आणि नागरिक सहभागी। बीडमध्ये राष्ट्रसंत भगवान बाबांच्या जयंतीच्या निमित्तानं उत्साह भगवान बाबा चौक परिसरामध्ये भगवान बाबांची आरती संपन्न राष्ट्रसंत भगवान बाबांच्या जयंतीच्या निमित्तानं झांज पथक मर्दानी खेळांसह मिरवणूक निघणार। सेन्सेक्स 200 अंकांनी वधारला सेन्सेक्स 80,400च्या पातळीवर निफ्टीतही 50 अंकांची वाढ मेटल आणि ऑटो शेअर्समध्ये झाली वाढ। चांदीच्या दागिन्यांचे हॉलमार्किंग 1 सप्टेंबर पासून लागू होणार बनावट चांदीच्या विक्रीला बसणार आळा। सिंधुदुर्गात हर घर तिरंगा अभियानाच्या अंतर्गत भाजपच्या वतीनं सावंतवाडीमध्ये तिरंगा रॅलीला सावंतवाडीकरांचा प्रतिसाद।
नांदेड पालिकेच्या वतीनं शहरामध्ये तिरंगा रॅलीचं आयोजन. रॅलीमध्ये मोठ्या संख्येनं नागरिकांसह विद्यार्थ्यांचा सहभाग. दौलताबादच्या किल्ल्यावर तिरंग्याची आकर्षक रोषणाई. स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर किल्ल्याची सजावट. रत्नागिरीमध्ये हर घर तिरंगा अभियानाच्या अंतर्गत पोलीस दलाच्या वतीनं तिरंगा रॅलीचं आयोजन. पोलीस मुख्यालयापासून मारुती मंदिरापर्यंत रॅली. मालेगावमध्ये 15 ऑगस्टला चिकन आणि मटनची दुकानं बंद. कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या पाठोपाठ मालेगाव पालिकेचाही फतवा. मांसाहारी खवय्ये मटन आणि चिकन विक्रेत्यांमध्ये नाराजी. 15 ऑगस्टला पुण्यातील घाऊक बाजार बंद राहणार. शुक्रवार आणि शनिवार सलग 2 दिवस बाजार बंद राहणार. शेतकऱ्यांनी बाजारामध्ये माल न आणण्याचं बाजार समितीचं आवाहन. स्वातंत्र्य दिनाच्या निमित्तानं हिंगोलीमध्ये निघणार तिरंगा रॅली. हर घर तिरंगा मोहिमेच्या अंतर्गत रॅलीचं आयोजन. शालेय विद्यार्थी होणार सहभागी. चंद्रपूरमध्ये 429 स्वातंत्र्य सैनिकांचे नातेवाईक स्वातंत्र्य दिनी प्रमाणपत्राची प्रतिकात्मक होळी करणार. स्वातंत्र्य सैनिकांच्या स्मारकांकडे सरकार दुर्लक्ष करत असल्यानं संताप. छत्रपती संभाजीनगरमध्ये विशेष पोलीस महानिरीक्षकांच्या अध्यक्षतेखाली 4 जिल्ह्यांची गुन्हे आढावा बैठक संपन्न. तपासामध्ये एआय आणि सॉफ्टवेअरचा वापर केला जाणार. छत्रपती संभाजीनगरमध्ये चोरीचे आणि हरवलेले 52 मोबाईल नागरिकांना परत केले. सुमारे 9,90,000चा मुद्देमाल शोधून काढण्यात पोलिसांना यश. छत्रपती संभाजीनगरमध्ये विद्यादीप संस्थेतील जिल्हा बालकल्याण समिती बरखास्त. 9 मुलींच्या पलायन प्रकरणी समितीवर दुर्लक्ष आणि बेजबाबदारपणाचा ठपका. छत्रपती संभाजीनगरमध्ये नवीन जलशुद्धीकरण केंद्राच्या चाचणीमध्ये अनेक त्रुटी. 15 ऑगस्टपर्यंत शहराला वाढीव पाणीपुरवठा सुरूच ठेवण्याच्या विभागीय आयुक्तांच्या सूचना. मराठवाडा गट आणि गणांच्या प्रभाग रचनेवर आलेल्या 288 आक्षेपांची सुनावणी पूर्ण. 18 ऑगस्ट रोजी अंतिम आराखडा सादर केला जाणार. वर्ध्याच्या आष्टी शहरामध्ये मोतीबिंदू विरहित अभियान आणि आरोग्य तपासणी शिबिराचं आयोजन. आमदार सुमित वानखेडेंच्या उपस्थितीमध्ये उद्घाटन. शिबिरामध्ये 2,341 रुग्णांची नेत्र तपासणी. अकोल्यामध्ये असंघटित कामगार संघटनेकडून जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर धरणे आंदोलन. सदस्यांना मिळणाऱ्या योजना सरकार टप्प्याटप्प्यानं बंद करत असल्याचा आरोप. दूधवाढीसाठी तंत्रज्ञानाच्या द्वारे होणार वासरांची पैदास. राज्यात सर्वप्रथम साताऱ्यामध्ये भ्रूण प्रत्यारोपण. गायींच्या दूध उत्पादन वाढीसाठी नवीन तंत्रज्ञानाच्या वापराला प्राधान्य. मंत्री आदिती तटकर यांनी बांधली मंत्री नितेश राणेंना राखी. मंत्रालयातील दालनामध्ये येऊन आदिती तटकर यांनी साजरं केलं रक्षाबंधन. वंदे भारतमुळे वर्षभरात 75,368 कोटींचं उत्पन्न. 3 कोटी प्रवाशांनी केला प्रवास. नाशिकमध्ये आदिवासी विकास कार्यालयाच्या समोर कंत्राटी कर्मचाऱ्यांचं आंदोलन. आंदोलनासंदर्भात आज निर्णय होणार. सुमारे 1 महिन्यांपासून आंदोलन. इंदापूरमध्ये बुलेटस्वारांना पोलिसांचा दणका. 35 गाड्यांच्या सायलेन्सरवर बुलडोझर. यवतमाळमध्ये कळंब तालुक्यामध्ये रोजगार हमी योजनेच्या कामात अनियमितता. विधानमंडळ समितीसमोर कामकाजाची पोलखोल. संबंधितांवर चौकशी अंती कारवाईचा इशारा. परभणी पालिका आयुक्त धैर्यशील जाधव यांची बदली. नितीन नार्वेकर परभणीचे नवे पालिका आयुक्त. छत्रपती संभाजीनगर पालिकेचा प्रभागाचा प्रारूप आराखडा ऑगस्ट अखेर येण्याची शक्यता. आराखडा प्रसिद्ध झाल्यानंतर नागरिकांना सूचना आणि हरकती नोंदवण्यासाठी संधी मिळणार. कोल्हापूर पालिकेचा प्रभाग रचनेचा प्रारूप आराखडा शासनाकडे सादर. अंतिम प्रारूप आराखडा 3 सप्टेंबरला प्रसिद्ध होणार. मुंबई गोवा महामार्गाच्या रखडलेल्या कामाविरोधात ठाकरेंच्या शिवसेनेकडून रास्ता रोको आंदोलन. आंदोलनस्थळी चोख पोलीस बंदोबस्त. ठाण्यामध्ये संकल्प प्रतिष्ठानच्या वतीनं दहीहंडीचं आयोजन. सेलिब्रिटींसाठी विशेष हंडीचं आयोजन. तर महाराष्ट्राची हस्तजत्रेची टीमही राहणार उपस्थित. पत्रकारांसाठी विशेष हंडीचं नियोजन. कोल्हापूरमध्ये महावितरणाच्या ग्राहक मेळाव्यांचा 1,440 ग्राहकांनी घेतला लाभ. 20 ग्राहकांच्या 1,277 तक्रारींचं निरसन. भंडाऱ्यामध्ये बायपास मार्गावर खड्डेच खड्डे. पावसाळ्यामध्ये मार्गावर पाणी साचल्यानं नागरिकांसह वाहन चालकांना त्रास. भंडारा जिल्हाधिकारी डॉक्टर संजय कुलते यांची बदली. तर नंदुरबार जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी नमन गोयल यांची भंडारा जिल्हाधिकारी पदी नियुक्ती. गडचिरोलीमध्ये केवळ 9 रुग्णांना मुख्यमंत्री सहाय्यता निधीचा लाभ. गेल्या 7 महिन्यामध्ये अवघ्या 9 रुग्णांनी 9 लाखाच्या मदतीचा घेतला लाभ.
पुण्यातील धामणे गावात शेतकऱ्यांच्या हक्कांच्या संरक्षणासाठी संघर्ष, प्रस्तावित रिंग रोड आणि टीपी स्कीमला शेतकऱ्यांचा प्रखर विरोध, प्रस्ताव रद्द करण्याचं निवेदन. पुण्यात वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी 25 ठिकाणी उड्डाणपुलांची गरज, पोलिसांचा शहरातील 32 महत्त्वाच्या चौकात सखोल अभ्यास करून निष्कर्ष, वाढत्या वाहन संख्येमुळे उड्डाणपुलांची गरज. छत्रपती संभाजीनगरमध्ये उद्योगपतीच्या घरी दरोडा प्रकरणी रोहिणी खोतकरला पुन्हा घेतलं ताब्यात, बहुतांश सोनं तिच्याकडेच असल्याचा पोलिसांना संशय. पुण्याच्या भोरमध्ये वनपरिक्षेत्र अधिकारी कार्यालयाच्या समोर पर्यावरण प्रेमींचं आंदोलन, वन विभागाकडून वेळेत माहिती मिळत नसल्यानं आंदोलन. कोकण रोरो सेवा मार्च अखेरपर्यंत सुरू करा, मुंबई दिघी मुंबई काशीत रोरो सेवा सुरू करण्याच्या मंत्री नितेश राणेंच्या सूचना. पुण्यामध्ये अनेक ठिकाणी वाहतूक कोंडी, शिवणे ते शिंदेपूल रस्त्यावर वाहतूक कोंडी, वाहतूक पोलीस नसल्यानं वाहतुकीचं नियोजन कोलमडलं. बुलढाण्यामध्ये पोलीस मुख्यालयामध्ये अवयवदान जनजागृती अभियान संपन्न, कार्यक्रमात अवयवदानाचं महत्त्वाने प्रक्रियेसंदर्भात जनजागृती. स्क्रीन टाइम हा बुक टाइम आणि ग्राउंड टाइम आणि स्टडी टाइम बनवा, जिल्हाधिकारी अमोल एडगेंचा युवकांना कानमंत्र. नागपूर पुणे वंदे भारत एक्सप्रेसला प्रवाशांचा जोरदार प्रतिसाद, रेल्वे सुरू झाल्यानंतर पहिल्याच रविवारसाठी वेटिंग. बीडमध्ये पंचायत समितीमधील कर्मचाऱ्यांनी मागितली 20,000 रुपयांची लाच, संतप्त लाभार्थ्यांना पंचायत समिती कार्यालयाच्या बाहेर कपडे काढून त्यांनी केला निषेध, घटनेचा व्हिडिओ झाला व्हायरल. पुण्यामध्ये पीएमसी रोड मित्र ॲपवर खड्ड्यांचे फोटो पाठवण्याचं पालिकेचं पुणेकरांना आवाहन, 2 ते 3 दिवसांमध्ये कार्यवाही करण्याची संबंधित अधिकाऱ्यांवर जबाबदारी, वेळेत काम न झाल्यास अधिकाऱ्यांवर कारवाई होणार. निर्देशांचं पालन न झाल्यानं महाराष्ट्र राज्य पोलीस प्राधिकरणाची पोलीस महासंचालकांवर नाराजी, 25 ऑगस्टपर्यंत अनुपालन अहवाल सादर करण्याची शेवटची संधी. चंद्रपूरमध्ये मतदार यादीतील घोटाळा समोर, विधानसभा निवडणुकीमध्ये एकाच घरातून 119 जणांची नोंदणी, काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी आयोगाच्या यादीनुसार तपासणी केल्यानंतर घोटाळा झाला उघड. पालघरमध्ये भरदिवसा एका इस्मावर धारदार कुऱ्हाडीनं हल्ल्यामध्ये बाबूलाल फुलचंद यादव गंभीर जखमी, हल्ला करणाऱ्या इस्माला झाडाला बांधून स्थानिकांकडून बेदमचोर. रत्नागिरीमधील देवरुखमध्ये गुटखा जप्त, 9,45,000चा गुटखा जप्त, 4 जणांना अटक, पोलिसांकडून शोध सुरू. साताऱ्यातील तुळजाभवानी कॉम्प्लेक्समध्ये अवैध धंद्यांवर महिलांचा हल्लाबोल, आता प्रशासन महिलांच्या आवाजाला कितपत प्रतिसाद देतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार. पिंपरीमधील व्यावसायिकावर गोळीबार प्रकरणामध्ये गँगस्टर रवींद्र घारेला ठोकल्या बेड्या, रवींद्र घारेवर 25 पेक्षा जास्त गुन्हे दाखल, पोलिसांनी 1 पिस्तूल, 11 जिवंत काडतुसं केली जप्त. अहिल्यानगरमध्ये वेठबिगारी प्रकरण उघड, गाईच्या गोठ्यामध्ये काम करण्यासाठी डांबून ठेवलेल्या तिघांची सुटका, 1 आरोपी अटकेत, दुसरा फरार. पंढरपूरमध्ये मोठ्या घरफोडीचा खुलासा, 8,81,000 रुपयांचे सोन्याचे दागिने हस्तगत, आरोपी महिलेला अटक. पुण्यातील हांडेवाडीमध्ये वेअर हाऊसला आग, अज्ञात व्यक्तींनी घुसून केली जाळपोळ, तर आगीमध्ये वेअर हाऊस सेंटरमधील वस्तूंचं नुकसान. वर्ध्यात हिंगणघाट जाम मार्गावर गांजाची वाहतूक करणारी दुचाकी पकडली, आरोपीला अटक, 1,39,000चा मुद्देमाल जप्त. छत्रपती संभाजीनगरमध्ये 5 टवाळखोरांकडून व्यावसायिकाला मारहाण करत अपहरणाचा प्रयत्न, गर्दी जमा झाल्याने आरोपी फरार, आरोपींवर पोलिसांनी केला गुन्हा दाखल. रत्नागिरीमध्ये चोरीला गेलेलं 3,55,000 रुपयांचं सोनं जप्त, मुंबईतून आरोपीला अटक. जालन्यामध्ये लग्नाचा आमिष दाखवत अल्पवयीन मुलीवर अत्याचार, परप्रांतीय आरोपीला 20 वर्ष कारावास आणि 44,000 रुपये दंडाची शिक्षा, जालना सत्र न्यायालयाचा निकाल. लोणावळ्यामध्ये घरगुती गॅस सिलेंडर चोरीच्या प्रकरणांचा खुलासा, सीसीटीव्हीच्या आधारे चोरट्याला अटक, आरोपीला 2 दिवसांची पोलीस कोठडी, 5 टाक्या जप्त. आईची जन्मभराची कमाई मुलीने चोरून मित्राला दिली, सुमारे 14 ते 15 तोळे सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम मित्राला दिली, पोलिसांकडून मित्राला अटक, मुलगी फरार, दागिने विकून खाण्यापिण्यावर पैसे उडवल्याची कबुली. कात्रजमध्ये बेकायदा वास्तव्य केल्याप्रकरणी 2 बांगलादेशी तरुणींना अटक, पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेची कारवाई. सोलापूरमध्ये बियर बार आणि परमिट रूमसाठी बोगस ग्रामसभा दाखवत ठराव मंजूर, हेराफेरी करणाऱ्या सरपंचाचं निलंबन. नवी मुंबईमध्ये 2 साखळी चोरांना अटक, एकूण 5 लाख रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी केला जप्त.
कोल्हापूरमध्ये पैसे घेतल्याच्या आरोपांमध्ये 3 पोलीस अधिकाऱ्यांचं निलंबन. पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्तांची कारवाई. कोल्हापूरमध्ये भर दुपारी घरफोडी. लग्नासाठी ठेवलेले 50 तोळे दागिन्यांसह 25,000 रुपये लंपास. अज्ञात चोरट्यांच्या विरोधात गुन्हा दाखल. हिंगोलीमध्ये जिल्हाधिकाऱ्यांच्या घरासमोरील चंदनाच्या झाडाची चोरी. झाड चोरी करणारे चोरटे जेरबंद. 70,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त. नांदेडमध्ये चोरीच्या प्रकरणाच्या शोधात जादूटोण्याचा प्रकार उघड. 4 जणांवर गुन्हा दाखल. बिलोली तालुक्यातील केरूर गावातील प्रकार. वसईमध्ये घरमालकाला कोंडून 1.5 कोटींच्या सोन्याची चोरी. 12 तासात गुन्हा उघड. स्टॉक मार्केटमध्ये तोटा झाल्यानं बहिणीनंच वेशांतर करत चोरी केल्याचं उघड. सिंधुदुर्गात आजही पावसाची रिमझिम सुरू. जिल्ह्याला 16 तारखेपर्यंत पावसाचा येलो अलर्ट. रत्नागिरीमध्ये सकाळपासून दमदार पावसाला सुरुवात. जिल्ह्याला आज हवामान खात्याचा येलो अलर्ट. किनारपट्टी भागातील नागरिकांना सतर्क राहण्याच्या सूचना. सोलापूर जिल्ह्यामध्ये जोरदार पाऊस. सोलापूर धुळे महामार्गावरील वाहतुकीला फटका. तुळजापूर नाक्यावरील ओढा ओव्हरफ्लो. दक्षिण गडचिरोलीमध्ये मुसळधार पाऊस. पावसानं नदी नाल्यांना पूर. मुलचेरा तालुक्याचा संपर्क तुटला. दीना नदी आणि चाची नाल्यावरील पूल पाण्याखाली. अमरावतीमध्ये जोरदार पावसाला सुरुवात. शेतकऱ्यांमध्ये उत्साहाचं वातावरण. अमरावती जिल्ह्याला अलर्ट जारी. आजपासून राज्यात मान्सून पुन्हा सक्रिय. ठाणे पालघरसह इतर भागांमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज. पश्चिम महाराष्ट्र विदर्भातही मुसळधार पावसाची शक्यता. नागपूरमध्ये सकाळपासून पावसाला सुरुवात. आज आणि उद्या नागपूर जिल्ह्यात पावसाचा येलो अलर्ट. तर नागरिकांना सतर्कतेचं आवाहन. सोलापुरातील 7 मंडळांमध्ये गेल्या आठवडाभरात अतिवृष्टी. 165 मिलीमीटर पावसाची नोंद. नदी नाले ओढे तुडुंब भरून वाहू लागले. वाशिमच्या बाजारपेठेत मुगाच्या ओल्या शेंगा विक्रीसाठी दाखल. 100 रुपये किलोच्या दरात मिळणार. ओल्या शेंगांना भाव मिळाल्यानं शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंद. वनहक्क जमीनधारक शेतकऱ्यांना फार्मर आयडी शिवाय पीक विम्याचा लाभ घेता येणार. कृषी मंत्रालयाच्या वतीने या संदर्भातलं परिपत्रक जारी. छत्रपती संभाजीनगरमध्ये आदिवासी रानभाजी महोत्सव उत्साहात संपन्न. मंत्री डॉक्टर अशोक उईकेंच्या हस्ते महोत्सवाचं उद्घाटन. विविध आदिवासी महिलांचे महोत्सवात रानभाज्यांचे स्टॉल. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.